हाय फ्रेंड्स, मी स्वाती लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण आहे ना गौरी गणपती जवळ येत असल्यामुळे आहे ना मस्त बिना पाकाचे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत। अगदी तोंडात टाकताच विरघळणारे आणि करायला अगदी सोपे आणि टिकायला अगदी 20 ते 25 दिवस टिकतात आणि पाकातले लाडू लवकर खराब होतात। तर हे लाडू अगदी 20-25 दिवस सहज राहतात आणि चवीला सुद्धा अप्रतिम होतात, अगदी पेड्यासारखे। तर आता आपण इथं साहित्य बघूया। 1 वाटी रवा घेतला, हाफ वाटी साखर घेतली, अर्धी वाटी मस्त गावरानी तूप घेतलं। तर आपल्याला इथं छान गॅसवरती कढाई ठेवली, 3-4 चमचे तूप टाकून घ्यायचं। आता आपण रवा छान गुलाबी होईपर्यंत परतून घेणार आहोत। आणि इथं मी रवा घेतला आहे 0 साईजचा रवा घ्यायचा लाडूसाठी, कारण ते लाडू खूप चविष्ट होतात आणि लाडू करायला आणि बांधायला पण छान होतात आणि खाताना पण पेड्यासारखे लागतात, म्हणून 0 साईजचा रवा वापरावा। तर इथं मस्त मी आता आहे ना छान अगदी कमी गॅसवरतीच भाजून घेणार आहे। तर इथं अशा त्या गाठी झालेल्या होत्या, त्या गाठीसुद्धा फोडून घ्यायच्या। इथं मला थोडं तूप कमी वाटलं, मी 2 चमचे तूप टाकून घेतलं, छान भाजून घेते, अगदी गुलाबी कलर येईपर्यंत भाजून घेते। तुम्हाला जर माझ्या रेसिपी जर आवडत असतील ना, लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। नक्कीच व्हिडिओला कमेंट करा की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडलेत का। तर इथं बघू शकता आपल्या रव्याचा कलर मस्त असा गुलाबी झालेला आहे, तर कलर चेंज झालेला आहे। तर आपला इथं रवा भाजून झालेला आहे आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने। तर बघू शकता व्हिडिओमध्ये। तर अशा पद्धतीने मी भाजून घेतलेला आहे आणि गॅस अजिबात फुल केलेला नव्हता, कमीच होता। आता मी गॅस बंद केला आणि साखर टाकून घेतली आणि अशा पद्धतीने आता व्यवस्थित मिक्स करून घेते। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। तर अशा पद्धतीने मी साखर मिक्स करून घेतली। तर आता याच्यामध्ये आपण आहे ना जायफळ पावडर आणि वेलची पूड टाकून घेणार आहोत अशा पद्धतीने। तर इथं जायफळ पावडर आणि जायफळ किसून घ्यायचं, ते टाकून घ्यायचं आहे आणि आपण हे एखाद्या तासासाठी ना मुरवायला ठेवून देणार आहोत। तर अशा पद्धतीने ते छान जायफळ किसणीवरती किसून घेतलं। आता माझ्याकडे थोडे पिस्ता होते, ते पिस्तासुद्धा मी टाकून घेतले। तर अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करून घेते आणि छान आता तर बघू शकता मी छान 1 तासासाठी रेस्ट करून घेतल्यानंतर आहे ना परत आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत। अगदी 10 ते 20 सेकंदच फिरवायचं, त्याच्यापेक्षा जास्त नाही। इथे 1 चमचा तूप टाकून घेते। तर बघू शकता छान असं तूप टाकून आणि हे मिश्रण एकजीव केलं ना तर खूप छान असे लाडू तयार होतात बरं का। तर अजिबात वेळ लागत नाही। तर इथं परत मी बघू शकता अगदी पटापट वळतात। तर मी आता तुम्हाला लाडू वाळवून दाखवते। तर अगदी लहान मुलंसुद्धा हे लाडू वाळवू शकतात। तर इथे बघू शकतात आता आपण तुमच्याकडे जे आवडेल काजू बदाम ते लावू शकतात। मी इथं बदामाचा तुकडा लावून घेतला। तर इथं सुद्धा आपला दुसरा पण लाडू मी तुम्हाला करून दाखवते, खूप छान तयार होतो। तर बघू शकता तर अगदी झटपट तयार झालेला आहे। तर बघा किती गोल गरगरीत तयार झालेला आहे, अजिबात पाकाची आवश्यकता नाही आहे। तर इथं आपला शेवटचा लाडूसुद्धा मी तुम्हाला वाळवून दाखवते, तो सुद्धा खूप छान असा वळतो। तर अजिबात आपलं प्रमाण वगैरे व्यवस्थित आहे, तसंच मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देणार आहे आणि वाटीचं प्रमाण असल्यामुळे कोणीच चुकणार नाही। नक्कीच ट्राय करून बघा ही रेसिपी। तर इथं तुम्हाला मी 1 वाटी रवा सांगितला, पाऊण वाटी साखर सांगितली, अर्धी वाटी तूप सांगितलं ह्यानुसार। तर व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।